तुझा प्रेमी सत्यजित मुधोळकर आणि माझी मुलगी यांच्या घटस्फोटाच्या खटल्यात तू मुधोळकरच्या विरोधात साक्ष द्यावी अशी माझी इच्छा आहे. तुझा काय निर्णय असेल तर लवकर कळव, माझ्याकडे वेळ कमी आहे. आई मका हे आमचे मामा येतील आमच्या कामा. आई मका हे आमचे मामा येतील आमच्या कामा. प्रिया कुठे याचा शोध घेतला पाहिजे गौरव. ती डेंजरस झाली आता. मित्रा तू का एवढा विचार करतेस? अगं काय करणार आहे प्रिया? संपलाय तिचा खेळ. चुकतोयस तू गौरव. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही आणि प्रियासारख्या बाईची तर मेल्यानंतरही जात नाही. तिच्या डोक्यात अजूनही काहीतरी उलटसुलट धंदे करायचे विचार येत असणार. मित्रा तिचा नाद सोड. अगं दादाने तिला आता हकलून दिलीये. मी तुला सांगतो या घराकडे ती आता फिरकून सुद्धा बघणार नाही. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. ती इथे यायची तेव्हा तिच्या सडलेल्या मेंदूत काय चाललंय हे तरी कळायचं. आता तर काय रान मोकळ्या तिला. मित्रा अगं दादाच्या दणक्या पुढे भले भले नरम होतात. प्रियाची काय लायकी आहे? नाही गौरव, सत्यजित दादांनी प्रियाला त्यांच्या आयुष्यातनं कायमचा हद्दपार केलाय आणि हे जिव्हारी लागलं असणार आहे. तिच्या सुडानं पेटली असेल ती. त्यामुळे आता ती कुठे आहे आणि तिच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे कळल्याशिवाय मला चैन नाही पडणार. मला वाटलं तो कोर्टात साक्ष देताना तू गांगरून जाशील, अडखळशील, पण तू खूप फर्म होतीस. मला तुझा पेडरपणा आवडला. खरं सांगायचं तर विहंग हे सगळं तुझ्यामुळे पॉसिबल झालं. खरंच थँक्स फॉर सपोर्ट. थँक्स काय? मी काय केलंय? विहंग तुला कल्पनाही नसेल, पण खरंच खूप आधार वाटला तुझा मला आज. मनुष्य मला तुला एक विचारायचं. अरे मग विचार ना. मला प्रश्न विचारायची परवानगी तुला कधीपासून लागायला लागली? मंजुषा तू कोर्टात साक्ष देताना सांगितलंस की तुला एक मुलगा आवडतो म्हणून, ज्याच्याशी सत्यजित तुझ्या लग्नाची बोलणी करणार आहे. कोण आहे तो? विहंग रे असं काय नाहीये. ते मला असं म्हणायचं होतं. तेच मला ऐकायचंय की कोण आहे तो? आता तू उगाच माझी मस्करी करू नकोस. एकतर आधीच कोर्टमध्ये मी खूप नर्व्हस झाले होते. छे तू केवढी कॉन्फिडंट दिसत होतीस. तू नर्व्हस होतीस यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. सांग ना. अरे काय नाही, तुला सांगितलं ना मी. हे सगळं फक्त तुझ्या. ते कळलं मला. माझ्या सपोर्टमुळेच शक्य झालंय ते. पण सांग ना नक्की कोण आहे तो? यात एवढं लाजण्यासारखं काय? सत्यजितला सांगितलंस ना, तसं मलाही सांग. मग तू दादालाच विचार, तो सांगेल तुला. का? तू सांगितलंस तर काही बिघडणार आहे? मित्र मानतेस ना मला? मग तुझ्या मनातल्या गोष्टी मला इतरांकडून कळाव्यात हे किती योग्य आहे? अच्छा, म्हणजे तू मला मित्र मानत नाहीस तर इट्स ओके. तुला सांगायचंच नसेल तर मग
विहंग तो तूच आहेस. वहिनी, जरा बोलायचं होतं. काय? नेत्राचं डोहाळ जेवण करायचंय. तू सांग ना कसं करूया. तू सांगशील तसं करू आपण. मी काय सांगणार, तुम्हीच ठरवा आणि करा. ग असं कसं चालेल. मला तर कशातच रस नाहीये माणसं. असं नग म्हणूच ना वहिनी. मोठी सून या घरातून निघून गेली. आज असं झालं. काय करायचं आणि कसं करायचं ते तुम्हीच करा. माझ्याच्याने काही होणार नाही आता. का नाही होणार. हे बघ, तू मला सांग कसं कसं करायचं. त्या प्रमाणेच मी समज करीन. मला काही विचारू नका वंस. सासूबाई आहेत ना, त्यांना विचारा आणि तुम्ही ठरवा. वहिनी, आजपर्यंत या घरात तुझ्या मर्जी बिगर काही झालंय का? नाही ना, मग आता बी नाही होणार. माझी मर्जी चालली असती तर मंजिरी मी तुमच्या सोबत आहे असं समजा. तुम्ही ठरवा आणि करा तिचं डोळ्याची. वहिनी, मला नका मध्ये आणवायचं. तुम्हीच करा सगळं. भर कोर्टात मुधोळकरचे कपडे फाडले मी टरा टरा. सगळ्यांसमोर नागाव केला झाल्याला. तुम्ही हव्या होता तिथे. तुम्ही तिथे हव्या होतात. त्याचा चेहरा बघा. मजा आली एकदम. हो वकील आहे, मामाचा वकील. हुशार आहे, एक नंबर हुशार माणूस. त्याचा फोन नंबर, ईमेल आयडी काहीतरी घ्यायला पाहिजे. पण एकदा तुमची साक्ष पुढे. मी साक्ष देणार नाही. का नाही? का द्यायची मी सत्यजित विरुद्ध साक्ष? का स्वतःचा तमाशा करून घ्यायचा भर कोर्टात? अरे काचा काय संबंध येतो? का तो संबंध येतोच कुठे? चला आपण पाणी का पितो, तहान लागली म्हणून, बस तेवढंच उत्तराचं. का नाही? काचा काय संबंध नाही. आणि हा सगळा खटाटोप करून मला काय मिळणार आहे? काहीही नाही. आणि म्हणूनच याच्या बदल्यात मला तुमच्याकडून काहीतरी हवंय. बघा आता बाई, तुम्ही सुद्धा बघा. रिक्षा चालवायची त्यांनी, मालक ते, प्रवास तुम्ही करायचा आणि त्याचं बिल मी द्यायचं. त्यारी प्रमाणे पैसे देणे. मला हात लावू नका, जमणार नाही. पैसे तुम्हालाच द्यावे लागतील, कारण तुम्हालाच सत्यजितवर सूड उगवायचा आहे ना. तुम्हालाच भर कोर्टात त्याची नाचक्की झालेली पाहिजे ना. बाई हुशार राहतात.
विषय चाणाक्ष आहात तुम्ही, बुद्धिवान. तुम्हाला निश्चित माहिती आहे आम्ही तांबडे बाबांचे निस्सीम भक्त आहोत आणि आमच्या दारावर कोणी याचं काला तर आम्ही त्याला रिकाम्या हातानं परत पाठवत नाही. जस्ट फॉर तांबडे बाबा सेक, टेल मी व्हॉट यू वॉन्ट. टेल. जीव हवाय. कोणाचा? नेत्रा मुधोळकरचा. देखणं ते का करू शकता एवढं माझ्यासाठी? आज त्या बाईमुळे माझी ही अवस्था आहे. मिस्टर होळकर, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं मला जे हवंय ते तुम्ही मला द्याल. देऊ शकता हे? पुढे बाबा नेहमी म्हणतात बाईला जास्त विचार करायला वेळ देऊ नये. बाईने जास्त विचार केला की बाई संकटात टाकते. तुम्ही मला संकटात टाकते. हो की नाही? बाई गरोदर आहे, गलती येते. तिला जर आपण मारलं. हो की नाही? हो की नाही? बाई आम्ही तुम्हाला आता होही म्हणू शकत नाही आणि नाहीही म्हणू शकत नाही. मला तांबडे बाबांचा सल्ला घ्यावा लागेल, त्यांच्याशी गुफ्तगू करावी लागेल. तेव्हा तो एकांत आम्हाला मिळावा यासाठी आय रिक्वेस्ट आय एक्सक्यूज मी. हो. बचेंगे तुम्हें प्यार रखते 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 नहीं रखते रखते नहीं. क्या करे के ना करे ये कैसी मुश्किल है. हो तो बता दे इसका हल तो मेरे भाई. भाई मेरे भाई. हे 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 हा 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 ना आते ना. अजून बी काम चालू आहे तुझं? थोडस काम उरलं होतं आजी, संपवत राहिलं. हल्ली वेळ मिळत नाही. सध्या हे विचारू काय? तुझं कामात मन लागते? नाही म्हणजे हे कोर्टाचं सध्या चालू आहे. मन न लावून सांगतोय कोणाला आजी? मनाचं काय, ते लहान पोरावानी द्वाडपणा करतच असतं. आपणच त्याला दामटून जागेवर आणून बसवायचं असतं. परत तिथं मंजिरी भेटत असेल ना रे? तिला बी यावंच लागतं ना तिथं. मग तुमचं काही बोलणं होतं? आता आमच्यात बोलणं काय होणार आजी? आमचे वकील बोलतात एकमेकांशी. म्हणजे तुम्ही काय बी बोलत नाही? आजी ते कोर्ट आहे, तिथं आमच्या घटस्फोटाची केस चालू आहे. तिथे काही गप्पा मारायला भेटतो का आम्ही? म्हणजे तुम्ही टाळता एकमेकांनी, होय ना? आणि कसं आहे, आपण काहीतरी बोलायला जायचं
आणि मग त्याच भांडवल करून वकील नंतर आपलीच सालं काढणार. कशाला पाहिजे ती कटकट? म्हणजे समोर येऊन बी तुम्हाला एकमेकांशी बोलावंसं वाटत नाही? एवढे तुमचे संबंध बिघडले असतील असं मला नाही वाटत. अजय, आता पुरे कर ना आयुष्य. काम आहेत मला लय. जा तू पण झोप जा. नेत्रा, झोपली नाहीस ना? नाही रे, बोल ना. बरं झालं. ऐक, तुला गोड खायचे डोळे लागलेत ना? आपण तुझ्या डोळ्या जेवणात सगळे पदार्थ गोड ठेवूया. गौरव, काय चाललंय? माझी अजिबात इच्छा नाही डोळ्या जेवण वगैरे करायची. अरे वा, काय इच्छा नाही? माझं सगळ्यांशी बोलणं झालंय आणि इनफॅक्ट दादाचं पण असं म्हणणं की तुझं डोळ्या जेवण झालंच पाहिजे. गौरव, हे कळत नाहीये का? घरात परिस्थिती काय, तू काय बोलतोयस? आईंचा आजारपण आहे, दादांची डिवोर्स केस आहे, याच्यात मध्येच काय डोळ्या जेवणाचं काढतोयस? अगं पण नेत्रा, दादानेच मला स्पष्ट सांगितलंय की माझ्या कोर्ट केसचं सावट नेत्राच्या डोळ्या जेवणावर पडू द्यायचं नाही. आता गौरव, दादा काहीही म्हणतील, पण माझ्या मनाला नाही पटत आहे. आधीच एकतर या घरातली नावडती सून आहे. नेत्रा, तू काय घेऊन बसलीयस? अगं ते सगळे विषय कधीच मागे पडले. तरी सुद्धा गौरव, आपली काही जबाबदारी आहे का नाही? मला गोड खायचं डोळ्याला. आईंचं औषध पाणी, दादांची डिवोर्स केस चालू असताना सुद्धा या घरात माझ्यासाठी जे काही गोडधोड केलं जातं ना, त्यांनी सुद्धा ऑकवर्ड वाटतं मला. त्यात हे डोहाळे जेवण वगैरे नाही, नको. हे बघ नेत्रा, मला कळते तुला काय म्हणायचंय ते, पण मला एक गोष्ट सांग की असे छोटे मोठे प्रॉब्लेम जे येत राहतात, पण त्यासाठी उद्या उठून आपण आपल्या बाळाचं बारसं पण नाही करायचं का? असं कुठे म्हणतेय मी? पण आपली या घरातले मेंबर म्हणून काही जबाबदारी आहे का नाही? तू मुलगा आहेस या घरचा आणि मी सून आहे. मग काय झालं ते मला काही माहिती नाही. तुझं डोळा जेवण करायचं म्हणजे करायचं, अँड दॅट्स फायनल. बरं, पण ऐक ना, मला आता चॉकलेट्स खावीशी वाटतात. प्लीज माझ्यासाठी आणशील? चॉकलेट्स? आत्ता? अगं वाजली बघ किती. प्लीज यार, खूप चॉकलेट खावंसं वाटतंय. अगं नेत्रा, दुकानं बंद झाली असतील यार. काय तू? मी काय करू? तू जाऊन शोध ना कुठेतरी. दुसरं काहीतरी गोड चालेल? चालेल, आता काय काहीतरी गोड आणून दे म्हणजे झालं. जा लवकर, चॉकलेट घेऊन ये. बाबा, काय झालं? तुम्ही अस्वस्थ वाटताय. रात्री झोपलात ना नीट? त्या माणसाच्या मुलीचा संसार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्या माणसाला सहजासहजी झोप लागली का? असो, झालं ते झालं. यापुढे जे घडेल ते तरी मनासारखं घडू दे. शुभ्राबद्दल बोलताय तुम्ही? हे आता ना, जे दुःख तुला भोगावं लागलं ते माझ्या नातीला भोगावं लागून असं वाटतं. तसं काहीच होणार नाही बाबा, तुम्ही नका काळजी करू. आणि तुम्ही स्वतःला प्लीज दोष देऊ नका. या सगळ्यात तुमची काहीच चूक नाहीये. माझी चूक आहे, माझीच चूक आहे, सगळी माझीच चूक आहे. मीच तुझं त्या माणसासोबत लग्न लावून दिलं. आता
प्रायश्चित्त मला घ्यावंच लागलं. बाबा असं का बोलता तुम्ही? आणि अशा कुठल्या विचाराने तुम्हाला त्रास होतो मला सांगाल का? ही केस वीक होत चालली खूप. काय होणार आहे काय नाही कळलं नसतं झालं मला आता. तुम्ही बोललात का महाबळांशी? मग काय म्हणाले ते? तो म्हणाला त्याला आणखीन एक साक्षीदार कोर्टात आणायचे. आता कोणाची साक्ष घेणार? प्रभाकरला 100% खात्री की त्या व्यक्तीची साक्ष झाली तर कदाचित आपल्या बाजूनी निर्णय होऊ शकतो. मला कळलं नाही ते आता आणखी कोणाची साक्ष घेणार आहे? तुला कळलंच ते तुझ्यापासून नाही लपून राहणार.